एक विशनरी होते. पण हे सगळं करत असताना आज ठीक आहे, आज आपल्याला सगळ्यांना वाईट वाटते, पण हे सगळं करत असताना सुद्धा स्टेट ऑफ आर्ट बाहेर करतात. स्टेट ऑफ आर्ट माझा अर्थ काय की नवीन काही त्यांनी वेगळं करायचंच नाही, जे ते आहे त्यातच करायला पाहिजे. चांगली टेक्नॉलॉजी द्या, ते तर करायला. शाहू महाराज का गेले रायशी शाहू महाराज रोमला? शाहू महाराज रोमला गेले की आपल्याला त्याचं ज्ञान नाही आहे, आपण काही नवीन शिकून येऊ काही, आणि नवीन शिकून येऊन तिने अद्यावत त्यावेळी केशवराव भोसले उभा केलं, खासबाग मैदान उभा केलं. मग आपण सुद्धा मेन धागा मेन साचा न डिस्टर्ब करता आपण जर चांगली टेक्नॉलॉजी स्टेट ऑफ आर्ट देऊ शकतो तर काही चुकीचं नाही. ते व्हायचं काही बोलत नाही, काही धंदा झाला पण त्यांना मांडणी करता आली नसेल असं मला वाटतं. पण माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही ज्यावेळी तुम्ही दुरुस्ती तुम्ही संवर्धन जतन कराल त्याला मध्ये टेक्नॉलॉजी सुद्धा आणणं हे काही चुकीचं होणार नाही. याचा अर्थ नाही की पुन्हा मेन ढासा हलून काही आपण काहीतरी करावं. दुसरं माझं एक एकॉस्टिक्स मागाशी विषय राहिला फार मोठा आहे. तुम्ही नाट्यगृहात एकॉस्टिक्स टॉप लेवलचं एकॉस्टिक्स कसं करणार आपल्याला? एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट असतं. हे तुम्ही नुसतं टेंडरिंग प्रोसेस उभा तुम्ही टेंडरिंग प्रोसेस काढला 50 कोटीचं काम आहे काढा टेंडर काढा ह्याला टेंडर मिळतो काम कर. पण एकॉस्टिक्स चुकलं तर काय करणार? म्हणून एकॉस्टिक्स जर काढायचं असेल तर त्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मध्ये ते लोकांना लागतील. आपल्याला टाळी वाजवली की शेवटच्या विदाउट माईक सुरू तिकडे कोपऱ्यापर्यंत जायला पाहिजे, आवाज तिकडे जायला पाहिजे. हे शाहू महाराजांची ती दूरदृष्टी होती. ह्याचे सुद्धा असे बारकावे सगळ्यांनी अभ्यास करावा असं माझं मत आहे. आणि तेवढंच महत्वाचं खासबाग मैदान. खासबाग मैदानचं स्टेज खाली केलं, खासबागचं स्टेज केलं. ते स्टेज सुद्धा नुसतं स्टेज नाही आहे. तुम्ही त्या स्टेजवर बसला की तुम्हाला पूर्ण कुस्ती पाहायला मिळते. कुस्तीच्या कोपऱ्याच्या तुम्ही त्या क्रीडांगणावर वरती बसला तर तुम्हाला शेवटचा टप्पा म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत कुस्तीचा छोटी कुस्तीच तुम्हाला पाहायला मिळते. ह्याचा सुद्धा तो अभ्यास होऊन आपल्याला ते करायला पाहिजे. एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट इज दी ओनली वे आउट हे मला आपल्याला सांगायचंय. आणि मी जरासं थोडं म्हणजे असं पटकन काही बोलतो आणि माझा स्वभाव तसा झाला असं सगळ्यांना वाटते. पण मला एक प्रसंग एक सांगायचं की ही शाहू महाराजांची वास्तू आहे. शाहू महाराजांनी आपल्यासाठी कोल्हापूरकरांसाठी महाराष्ट्रासाठी पूर्ण परदेशात फिरायला गेले, मौज मस्तीसाठी गेले नाही. शाहू महाराज आपलं कोल्हापूर आणि महाराष्ट्र कसं घडू शकतो आपण याचा अभ्यास करण्यासाठी गेले. मुश्रीफ साहेब आपण पालकमंत्री आहात, मी महाराजांना असं करू शकत नाही, आपल्याकडे मी बोट करू शकतो. आपण पालकमंत्री आहात, उद्या जर काय तिथं गडबड टेंडरिंग मध्ये कमिशन काय झालं तर मी पहिले तुमच्या हातावर नाही सांगितलं. आपण पालकमंत्री आहात, अजिबात चालणार नाही आम्हाला, बाकीचे तिथे घेणं देणं नाही आम्हाला. ही शाहू महाराजांची वास्तू आहे. शिवाजी महाराजांच्या विचाराने शाहू महाराजांनी हे सगळं उभा केलेलं आणि आम्हाला देताना आपलं एवढं शेवटचं म्हणणं आहे. रायगड प्राधिकरणामध्ये सुद्धा हक्काने अधिकार करतो हीच माझी नाही. आपल्याला आलेली ती संधी मी काम करतो तिथं, पण इतर सुद्धा तुमची जबाबदारी मुश्किल. बाकी सगळे तुम्ही काय करा राजकारणात घेणं नाही आम्हाला इंटरेस्ट. शाहू महाराजांच्या वस्तू जरा एक कमिशन 2% 5% चालणार नाही. आम्ही स्पष्ट होतो. मी हे चुकीचं असेल पण ही माझी नाही आणि एवढं बोलतो. आणि मला जर कुठं काम करायला महाराजांनी संधी दिली तर निश्चितपणाने मी मोठ्या मनाने ती करेन.